आता महाराष्ट्र समृद्ध करण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अनेकांचं योगदान आहे बघा. आपल्या याच भागातले माजी आमदार सन्माननीय संजय जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सलग 5 वर्ष स्वच्छ सुंदर अभियानाचा पहिल्या नंबरचा किताब मिळवत आहे. खऱ्या अर्थानं हे अलीकडच्या काळातलं समृद्धतेचं लक्षण आहे. संवेदनातून समृद्धतेकडे आपण जात असताना आपली वीरांची शौर्याची परंपरा आपल्या ह्या भागातली ही सगळी पुण्यभूमी आहे आपली, यांचा वारसा आपण घेत आहोत. खऱ्या अर्थानं त्यावेळेला आपल्या लढाया व्हायच्या आणि वेगवेगळे शत्रू असायचे, पण आता अलीकडच्या काळामध्ये आपले हे अस्वच्छता हा सुद्धा आपला शत्रू आहे. वेगवेगळे आजार आहेत हे सुद्धा आपले शत्रुत्व आहे. त्याच्यावरती मात करत तुम्ही नगरपालिकेला स्वच्छ सुंदर अभियानातलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 वर्ष सलग येत आहे. तुमच्या सर्वांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या. आणि मंडळी ही काळाची गरज आहे. आपल्याला भूतकाळ विसरून अजिबात चालत नाही. तो भूतकाळ आहे आपला, वीरांनी शौर्याने भारलेला भूतकाळ आहे. पण आपल्याला भूतकाळाबरोबर भविष्यकाळाचा वेध घ्यायचा आहे, आधुनिकतेची कास धरायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते तुम्ही हुबेहूब करताय. धन्यवाद मंडळी. अशा अनेक लोकगीतं लोककलावंत कधी काळी महाराष्ट्रामध्ये अजरामर झाली. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत आपला महाराष्ट्र आहे बरं का. कोकणातली वेगळी संस्कृती आहे, विदर्भातली वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी आहे, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. तरी सुद्धा माझा एकत्र महाराष्ट्र आहे. आणि इतर राज्यांची नावं घेता आपल्या महाराष्ट्राला वेगळं नाव आहे बघा. आपल्या राष्ट्राचं नावातच महानता आहे. आणि म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी एकोप्यानं राहणं, सर्वधर्म समभाव हे आपल्या सर्वांनी जपण्याची काळाची गरज आहे. आपल्याला वेगवेगळे यशाची शिखरं पादाक्रांत करायची आहेत आणि मानवतावादी आपल्याला इथून पुढे राहायचं आहे. ही काळाची गरज आहे मंडळी. आणि तुम्ही हे सासरवासी सर्व करता आहात हे आम्हाला सर्वांना माहिती आहे, आम्हाला ज्ञात आहे, याचा अभिमान आहे. आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत माझे लोककलावंत पूर्वीच्या काळामध्ये यायचे. मग कोळी बांधवांच्या नृत्याची पदन्यास ही महाराष्ट्राची वेगळी ओळख, पण ती कोकणात. आमचा नंदी बैलवाला बैलाला घेतो, गावागावामध्ये जातो, स्वतःचं पोट भरतो आणि भूतदया बाळगतो. अर्थात त्या बैलाचं पण पोट भरतो. म्हणजे किती संस्कृती महान आहे बघा. भूतदया बाळगणारे माझे हे लोककलावंत आहेत. आणि सरते शेवटी महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या दर्शनाला जातात. आता धनगर बांधव असेल, आदिवासी बांधव असेल, धनगर बांधव तर कुठेही लिखित वाङ्मय नाही. आणि मग आपल्या लाखो ओव्या त्या मुखातून गातात आणि धनगर आपला सुंबरानं म्हणणारा हा माझा सुंबरानं म्हणत ढालावरती ढोपावरती थाप टाकतो आणि विरोबाच्या नावानं चांग बोल म्हणतो आणि रात्रभर तो आख्यान गात असतो. चला तर ही अशी आपली परंपरा आहे. ही परंपरा आपल्या पुढे सादर होत आहे. सर्व लोककलांचा, लोकगीतांचा एक सांगीतिक नृत्य आविष्कार आपल्या पुढे अर्थात नॉनस्टॉप धमाका सादर होतोय. निरोप पोचला असेल. आमच्या कोळी बांधवांच्या आज वसुबारसाच्या मुहूर्तावर लग्न होतं. मंडळी या लग्नासाठी आपण सर्वजण आलात. नाट्यगृह गच्च भरलेला आहे. सर्वांचं या मुलीवरांच्या वतीनं हार्दिक स्वागत. बघा नवरदेव आलेला आहे. नवऱ्या मुलीला घेऊन या. मामांना विनंती, हा लग्न सोहळा मोठा थाटात पार पडतो. चला या लग्न सोहळ्यासाठी आपण सगळेजण आलात. आज वसुबारस असल्यामुळं गाईला वासरू सोडलं का? सोडलं ना? पाहुणे मंडळींना विचारतोय. अक्षता सुरू करू. हा आली लग्न गटी समीप नवरा
बहुगल बलान करणे सूर्यात सदा मंगलम शुभ लग्न टीव्ही बघून नाचू लागली ती तरणी म्हातारी अव नाही राहिली माया बिघडली बघा सारी अव नाही राहिली माया बिघडली बघा सारी आणि आई बापाची करतात आश्रमात तयारी अहो बदलू नका नीती हो पाहुणं बदलू नका नीती जरा मग वळून पाहूया आणि पावसाळ्यात कडाक्यात पावसाळ्यात कडाक्यात जरूर पडतया अव पावसानं मारली तडी झाली सारी हैराण अव पावसानं मारली तडी झाली सारी हैराण आणि पाण्या विना पिकं जाऊ लागले ती करकुण अव गाय पुन्हा गेलाय त्या सांगा गाय पुराण आणि थोडा थोडा पाऊस पडतोय त्यांच्या आशीर्वादानं अहो कानावर मोबाईल आणि एकटच हसतया आणि पावसाळ्यात कडाक्यात पडतया पावसाळ्यात कडाक्यात पडतया पावसाळ्यात कडाक्यात पडतया अहो पोतराज दादा सांगतो तुम्हाला गेली साधी कौलारू घर अहो पोतराज दादा सांगतो तुम्हाला गेली साधी कौलारू घर आणि प्रत्येकाची लहानी माडी उंच बंगल्यावर अहो बंधून उघड्या डोळ्यानं बघून घ्यावा हा सारा प्रकार आणि मनकाटा जीव नाही तर मुलं चालून त्याची बारकी पोर अहो कुठं गेली पहिलं ना तू उलट मागतोया आणि पावसाळ्यात नंदी आला आपल्या प्रख्यात नाट्यगृहात आला ये नंदी ये बघ तुला बघाय किती भीड जमली बघ नंदी अरे आला नंदी कैलासाहून खाली आला शंकराचं वाहन नंदी आला नंदी आपल्या गावात आला आपल्या नाट्यगृहात आला अरे नंदी पाऊस पडल का रे नंदी पाऊस पडल म्हणतो अरे नंदी पहिली ते 8वी पोरडापासून दिल का रे नंदी नाही म्हणतो अरे नंदी टिळेकर सरांच्या अकॅडमीत मुलांची संख्या वाढल का रे नंदी वाढल म्हणतो बघूया नंदीला पूजा या लवकर नंदीची पूजा करा या पुढच्या गल्लीला जाणार
नंदीची पूजा करा, नंदीचं दर्शन घ्या. मोठी होशील, चांगली शिकशील बा. हा, ही कुणाची म्हणायची मुलगी? तुझीच आहे का? चांगले संस्कार दे तिला. सारखं मोबाईल हातात देऊ नकोस. हा, आणि तू आता आली वाटतं या वर्षी नवी सूनबाई. हे बघ, एक तुला सांगतो, सकाळी उठल्या उठल्या मम्मीचा फोन घेऊ नको, नाही तासभर सोडायची नाही तुला. लक्षात राहील का? आणि एसटीला अर्ध तिकीट आहे म्हणून सारखं माहेरला पळू नको. हा, घरामध्ये लक्ष्मी आहे, तुम्ही म्हातारी म्हसा एकटीला ऐकू नका. लक्षात राहील. घरामध्ये जर भांडणं झाली तर उमऱ्याच्या बाहेर येऊ नका. घरातली भांडणं घरातच ठेवा. लक्षात राहील. या आता, या तुम्ही. आला आला हो नंदी आला, माझा नंदी बैल आला. आला आला हो नंदी आला, माझा नंदी बैल आला. आला आला हो नंदी आला, माझा नंदी बैल आला. माझा गौऱ्या बैल आला, माझा गौऱ्या बैल आला. माझा गौऱ्या बैल आला, माझा गौऱ्या बैल आला. आला आला हो नंदी आला, माझा नंदी बैल आला. आला आला हो नंदी आला, माझा नंदी बैल आला. आला आला हो नंदी आला, माझा नंदी बैल आला. लिंगोबाचा डोंगरा बैठेला, लिंगोबाचा डोंगरा बैठेला. साखर गळतीत तरी नाही गेला, साखर गळतीत तरी नाही गेला. लिंगोबाचा डोंगरा बैठेला, लिंगोबाचा डोंगरा बैठेला. हाती घेई डोर ठाकराचा बोर, हाती घेई डोर ठाकराचा बोर. सूर्यधरी बैलाच्या वडिया, नागाचा वरणाचा खाडीवर गेला. डोंगराचा राजा सराव झाला, साखर गळतीत तरी नाही गेला, साखर गळतीत तरी नाही गेला. लिंगोबाचा डोंगरा बाई गेला, लिंगोबाचा डोंगरा बाई गेला, लिंगोबाचा डोंगरा बाई गेला, लिंगोबाचा डोंगरा बाई गेला. हो सुंबराहन मांडल गा, सुंबराहन मांडल. सुंबराहन मांडल, सुंबराहन मांडल. सुंबराहन मांडल गा, सुंबराहन मांडल. सुंबराहन मांडल, सुंबराहन मांडल. सुंबरान हे कुणाचं? माझ्या काशीलिंग या देवाचं. सुंबरान कुणाचं? काशीलिंग या देवाचं. सुंबरान हे कुणाचं? माझ्या काशीलिंग या देवाचं. सुंबरान कुणाचं? काशीलिंग या देवाचं.